अरे काय चकुली आहे, तू काय फोन पण उचला ना. किती शोधतोय तुला मी. इथं काय करतो एकटा? काय नाही भाऊ, बसलो इथंच असंच निवांत. अरे काय प्रॉब्लेम झाला का चकुल्या? तू खेळायला पण ये ना, 2-3 आठवडे झालं तू कोणाचा फोन पण उचलत नाहीये. काय प्रॉब्लेम असेल तर सांग मित्र, असं एकटं एकटं नको राहू. प्रॉब्लेमचं काय, प्रॉब्लेम तर आयुष्यभर राहणारच आहे भाऊ. अरे बरं ते प्रॉब्लेमचं सोड, ते लग्नाचं काय झालं? तू तारीख काढणार होता ना मे मध्ये. कसली तारीख मोडलं की आता लग्न? अरे मोडलं लग्न? अरे तुमचं तर चांगलं बॉन्डिंग झालं ना. मला वाटतं 2-4 वेळा ती घरी पण येऊन गेली. मग कसं काय लग्न मोडलं? सगळं चांगलं होतं भाऊ, मला पण आवडली होती ती आणि घरच्यांना पण आवडली होती. पण तिने आत्ता मला अशी काही गोष्ट सांगितली की ती माझ्या मनातूनच उतरली. अरे पण तिने अशी काय गोष्ट सांगितली की तू डायरेक्ट लग्नच मॉडेल निघालाय? अरे काय नाही भाऊ, अफेअर होतं तिचं, तिने स्वतःने सांगितलं मला. अफेअर आजकाल कॉमन झाले रे. आता तुला काय गॅरंटी आहे की तुला जी पुढं जी मुलगी तुला मिळेल तिचं कुठं अफेअर नसेल याची तुला काय गॅरंटी आहे? अरे काय गॅरंटी म्हणजे भाऊ? अरे लग्न करायच्या अगोदर मी सगळी त्याची चौकशी करणार आजूबाजूला आणि मगच लग्न करणार. अरे चौकशी तर तू ह्या पण मुलीची केली होती ना. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या गोष्टी आहे ना चौकशीमध्ये कुणीच आपल्याला सांगत नाही, लक्षात ठेव. ही गोष्ट नेहमी ना लग्न झाल्यानंतर आपल्याला कुठल्या तरी तिसऱ्या माणसाकडनं कळत असते. हां, हे पण खरं आहे भाऊ. मी तिची आहे ना सगळी चौकशी केली होती, पण मला कुणी हे सांगितलं नाही. हा पण एवढं आहे, तिनं स्वतःहून मला सांगितलं की माझं असं असं होतं. अफेअर होतं हे तिने तुला स्वतः सांगितलं ना, तुला दुसऱ्याकडनं तर नाही कळालं ना. मग तू एक गोष्ट नोटीस केली का की ती तुला ही गोष्ट लपवू पण शकत होती ना तुझ्यापासून, पण तिने स्वतः तुला कबूल केलं, ते पण लग्न व्हायच्या आधी. अरे भाऊ, पण तिचं अफेअर होतं ना राव, आणि मी तिच्यासोबत कसं लग्न करू? हे बघ मित्रा, मला एक कळतं आहे, ती मुलगी येणं चांगली आहे, कारण तुझ्या घरच्यांना पण ती मुलगी आवडली होती आणि तुला पण ती आवडली होती. आणि कसं असतं माहिती आहे का, या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असतात रे. एक येणं त्यांचं म्हणजे प्रत्येकाचं वय असतं, त्या वयामध्ये प्रत्येकाकडनं या चुका होतातच. प्रत्येकाचा काही ना काहीतरी पास्ट असतोच. पण ते सगळं विसरून सगळं सावरून आपला जो भविष्यकाळ असतो ना तो आपल्याला चांगला करायचा असतो. कारण ती मुलगी प्रामाणिक आहे आणि मला नाही वाटत ती पोरगी तुला भविष्यामध्ये कधी तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ देईल. त्यामुळे ना तू एकदा परत विचार कर. माझी पण लई इच्छा होती तिच्यासोबत लग्न करायची, पण मी तेवढ्या एका गोष्टीमुळं माघार घेत होतो. पण तू जे काय सांगितलं ना ते सगळे माझे गैरसमज दूर झाले भाऊ. आता मी आहे ना घरी जातो आणि घरच्यांना सरळ सांगतो मला त्याच पोरीसोबत लग्न करायचं आहे, आणि पुढच्या महिन्यामध्ये करून टाकतो लग्न भाऊ त्याच पोरीसोबत. आत्ता बोलला ना मित्र, एक नंबर गोष्ट. असाच आहे ना, भूतकाळाचा कधी विचार नाही करायचा, आपल्या भविष्यकाळाचा नेहमी विचार करायचा.